नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। लहान मोठे सर्वांपासून आवडणारी आईस्क्रीम आज आपल्याला बनवायची आहे आणि एकदम कमी साहित्यात। हे बघा, फक्त 4च वस्तू आहे। त्याकरता मी हे हापूस आंबे 3 घेतलेले आहेत। साधारण ते 600-650 ग्राम असतील। ही मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, 250 ग्राम आहे ही। हे मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, 350 ग्राम आहे हे। आणि याची रेसिपी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच किंवा व्हिडिओ संपल्यावर पण मिळेलच, ती तुम्ही बघू शकता। आणि हे मी पिस्त्याचे कापून घेतलेले आहेत। साधारण 8 ते 10 पिस्ते आहेत। आता आपल्याला आधी काय करायचं आहे, आंबे कापून त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आंबे कापण्यासाठी तुम्ही माझा आंब्याचा रस किंवा मँगो लस्सी बघा, तिथे मी तुम्हाला दाखवलंच आहे आंबा कसा कापायचा तो। तर मी आता हे आंबे कापून घेते। हे बघा, मी इथे 3 आंबे कापून घेतले आणि त्यातले थोडेसे बारीक बारीक कापून ठेवले आहेत। हे आपल्याला असेच घालायचे आहेत आईस्क्रीममध्ये, ह्याच्यामुळे आंब्याची चव छान लागते असे पीस घातल्याने। आणि हे आंबे आपल्याला याच्यात काहीही न घालता फक्त मिक्सरला एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, याची मी पूर्ण पेस्ट बनवून घेते। हे बघा, आपले आंबे इथे छान बारीक झालेले आहे। तुम्हाला जर हापूस आंबा नसेल तर तुम्ही दुसरा कुठला आंबाही घेऊ शकतात। असे मोठे मोठे 3 आंबे घ्यायचे। हे चमच्याने बघायचे कुठे याच्यात पीस तर नाही राहिलेला ना। हे बघा, एकदम प्लेन अशी पेस्ट झालेली आहे। आता आपल्याला आधी ही फ्रेश क्रीम बीट करून घ्यायची आहे। आणि हे बघा, हे मी फ्रेश क्रीम आणल्यावर 1 तासभर फ्रीजरमध्ये ठेवलेली, त्यामुळे त्याला घट्टपणा छान येणार। आता ही आपण सगळी काढून घेऊया। हे कुठेही बाजारात तुम्हाला कुठेही मिळेल ही फ्रेश क्रीम, त्यामुळे आईस्क्रीम बनवायला सोपं जाईल। हे बघा, मी आता ही क्रीम ह्या ब्लेंडरच्या साहाय्याने छान स्मूथ करून घेणार आहे। तुमच्याकडे जर हे ब्लेंडर नसेल तर तुम्ही ह्या आपल्या साध्या हँड ब्लेंडरने पण करू शकतात। आता ही आपण छान मिक्स करून घेऊया। छान अशी स्मूथ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। हे बघा, असं सगळीकडे फिरवून ही करायची आहे। बघा, एकदम छान पेस्ट झालेली आहे। आता आपल्याला यात हे कंडेन्स मिल्क घालायचं आहे। याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता, हे मी घरीच बनवलेलं आहे। आता हेही आपण छान याच्यात मिक्स करून घेऊया या क्रीम मध्ये। हे बघा, आता आपण याच्यात आंब्याचा पल्प घालूया। फक्त आंबा बारीक केलेला आहे, बाकी यात काही नाहीये।
हे बघा, आता यात आपण आंब्याचा पूर्ण पल्प टाकलेला आहे. आता आपण हे छान सगळं मिक्स करून घेऊया. रंग बघा किती सुंदर आलाय. त्याच्यामुळे एकदम स्मूथ आपली आईस्क्रीम होणार आहे. हे बघा, हे सगळं छान मिक्स झालं आहे. हे बघा, आपलं हे छान मिक्स झालंय. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यात आपल्याला हे पिस्त्याचे काप पण घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान आपली आईस्क्रीम झालेली आहे. एकदम स्मूथ झालेलं आहे सगळं बॅटर. एकदम झटपट आईस्क्रीम बनते, तुम्ही बघू शकता. कंडेन्स मिल्क पण थंडच होतं. ती फ्रेश क्रीम पण मी थंड करून घेतली. आंबे पण थंड करून घेतलेले. त्याच्यामुळे हे बघा एकदम छान झालेलं आहे. आता आपल्याला हे डब्यात भरून 8 ते 10 तासांकरता फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आईस्क्रीम बनण्यासाठी. आता यात आपल्याला हे आंब्याचे कापून घातलेले पीस घालून घ्यायचे. ह्याच्यामुळे आईस्क्रीमची चव आणखी छान लागते. हे बघा, तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन असतं, त्यावर क्लिक करा. त्यानंतर घंटीचं चिन्ह येईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे मी हे दररोज छान छान व्हिडिओ जे अपलोड करते ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील. बघून झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करायचं आहे. हे बघा, माझ्याकडे हे आईस्क्रीमचं बॉक्स आहे. मी यात आईस्क्रीम भरून ठेवणार आहे. किंवा मग आपल्याकडे हे आईस्क्रीमचे डबे असतात, यात पण तुम्ही भरून ठेवू शकतात. मी यात ठेवणार आहे आणि उरलेली यात ठेवणार आहे. आता आपण यात ही ओतून घेऊया. हे बघा, आता याला आपल्याला हे झाकण लावायचं आहे. अशी थोडीशी टॅप करून घ्यायची आहे म्हणजे. आणि हे बघा, हे झाकण लावून असा हा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे 8 ते 10 तासांकरता. आता ही उरलेली आईस्क्रीम मी या आईस्क्रीमच्या डब्यात ठेवणार आहे. यालाही हे घट्ट झाकण लावणार आहे. आणि आता हे 8 ते 10 तासांकरता फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. मग आईस्क्रीम बनल्यावर आपण बघूया. हे बघा, आपली इथे एक 10 तासानंतर आईस्क्रीम छान तयार झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. ही बघा, पूर्ण मस्त कडक एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये स्कूपच्या साहाय्याने काढून घेऊया. याचे आपण असे पीस काढून पण डिशमध्ये घेऊ शकतो किंवा असे आपल्याला पाहिजे असेल असेही काढून घेऊ शकतो. हे बघा, मस्त गोल आलेला आहे.
हे बघा, हे बघा, यावर परत आपल्याला सजावटी करता थोडेसे पिस्ताचे काप घालायचे आहे। याने आणखी चव येते आईस्क्रीमला। मस्त आपली आईस्क्रीम झालेली आहे। ही आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवा। तुमच्या काय प्रतिक्रिया, काय प्रश्न असतील ते मला जरूर कळवा। अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद। हे बघा, आपली इथे एक 10 तासानंतर आईस्क्रीम छान तयार झाली आहे। इथे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। ही बघा, पूर्ण मस्त कडक एकदम परफेक्ट झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये स्कूपच्या साहाय्याने काढून घेऊया। याचे आपण असे पीस काढून पण डिशमध्ये घेऊ शकतो, किंवा असे आपल्याला पाहिजे असेल अशीही काढून घेऊ शकतो। हे बघा, मस्त गोल आलेला आहे। हे बघा, हे बघा, यावर परत आपल्याला सजावटी करता थोडेसे पिस्ताचे काप घालायचे आहे। याने आणखी चव येते आईस्क्रीमला। मस्त आपली आईस्क्रीम झालेली आहे। ही आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवा। तुमच्या काय प्रतिक्रिया, काय प्रश्न असतील ते मला जरूर कळवा। अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।